अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला महादेवांना नीलकंठ असे का म्हणतात याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, अमृत प्राप्त व्हावे यासाठी देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करण्याचे ठरविले। मेरू पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून हे मंथन सुरू झाले। पण मेरू पर्वत समुद्राच्या अथांग खोलीत बुडायला लागला। तेव्हा कासवाचे रूप घेऊन श्री विष्णू समुद्राच्या तळाशी गेले व मेरू पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरला व विष्णूच्या पाठीचा मेरू पर्वताला भक्कम आधार मिळाला। मग मंथन सुरू झाले आणि अमृत प्राप्त होण्याआधी कामधेनू, शंख, लक्ष्मी यासारखी 14 रत्ने निघाली। त्याचबरोबर हलाहल हे अत्तिजहाल 20ही निघाले। अमृतासाठी झगडणाऱ्या देवदानवांपैकी कुणीच हे 20 घेण्यासाठी पुढे येईना। तेव्हा हे प्रकरण महादेवाकडे गेले, कारण त्या हलाहलच्या प्रभावामुळे सृष्टी नष्ट होऊ लागली होती। म्हणून लोक कल्याणासाठी महादेवानी सरळ ते 20 पिऊन टाकले, पण ते 20 गिळून न टाकता आपल्या कंठात म्हणजेच गळ्यात ठेवले। त्यामुळे त्यांच्या कंठातील त्या विषामुळे गळ्याचा दाह होऊ लागला। तेव्हा महादेवानी आपल्या गळ्यात सर्प धारण केला। सर्प 20 पिऊ लागला व महादेवाचा दाह कमी झाला। आणि दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर असे लक्षात येते की समुद्र मंथनाच्या वेळी सुरुवातीला वाईट असे विष निघाले आणि त्यानंतर चांगले असे अमृत निघाले। त्याचप्रमाणे जर आपण आपल्या मनाचे मंथन केले तर प्रथम वाईटच विचार येतात आणि ते सोडून दिले तर चांगल्या विचारांचे अमृत प्राप्त होते। तर बघा, महादेवानी आपल्या कंठात विष ठेवल्यामुळे महादेवांचा कंठ हा निळा झाला। तेव्हापासून महादेवांना नीळकंठ या नावाने ओळखले जाते। म्हणून महादेवांना नीळकंठ असे म्हणतात। तर आशा करते की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।